सलाम जय ख्रिस्त. सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये माझ्या सर्व व्ह्यूअर्सला तुम्ही सर्व कसे आहात? तुम्ही सर्व चांगले आहेत. परमेश्वर जो आपला पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वर आहे, तो मला सांभाळतो आणि आपल्या सर्वांना सांभाळतो. प्रियजनांनो, तुम्ही सर्व चांगले आहात असं जोराने म्हणा. मी चांगला आहे, मी बरी आहे, मी फार बरी आहे. प्रियजनांनो, कारण परमेश्वर आपल्याला सांभाळतो, तो आपल्याला सुरक्षित ठेवतो, तो आपल्याला सर्व काही देतो. प्रियजनांनो, तुम्ही विचार करा बरं, आज तुम्ही जिवंत आहात. हा श्वास जो चालू आहे आपल्या नाकात, हा जो श्वास जो चालू आहे, तो श्वास कित्येकांना नाही आहे. आज कित्येक जण मरण पावले, किती संकटातून मरण पावले प्रियजनांनो, आणि किती जण आजारात मेले, ॲक्सिडेंटमध्ये मिळले, आणि भयंकर हाल आपण विचार नाही करू शकत. अशा कठीण परिस्थितीतून ते राहिले नाही प्रियजनांनो. परंतु हा समय परमेश्वराने मला आणि आपल्या सर्वांना दिला. आपण सुरक्षित आहोत, आपण आनंदित आहोत, आपण त्याच्या विश्वासात आहोत, आपण सुरक्षित आहोत प्रियजनांनो. आणि त्याबद्दल आपण धन्यवाद देऊया परमेश्वराचा की त्याने आज समय दिला आहे ना. एक छान टाळी वाजूया. थँक्यू लॉर्ड जीसस, थँक्यू माझ्या पित्या, थँक्यू देवा, तू मला आज समय दिला की मी तुझं वचन, तुझी प्रार्थना करू शकत आहे. हा समय त्याने दिलेला आहे, मग त्याला सलामी आणि सॅल्यूट माझ्या पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वराला, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा, त्याचा महान असा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, आणि महान असा पवित्र आत्मा जो आपला पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वराला आपण संपूर्ण हृदय, अंतःकरण, जीव, आत्म्याने धन्यवाद, स्तुती, आराधना करूया आणि त्याच्या सुंदरशा वचनाकडे आपण बघूया. प्रियजनांनो, आजचं वचन आहे इब्री लोकासपत्राचा 5वा अध्याय आणि 8वं वचन. प्रियजनांनो, सुंदरसं वचन आहे. तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सोसले, तेने करून तो आज्ञाधारकपणा शिकला, म्हणजे ओबिडियन्स. प्रियजनांनो, आपल्या ख्रिस्ती जीवनाचा मेन जो म्हणतो ना पाया, फाउंडेशन, पाया म्हणजे ही जमीन आहे, आणि त्याच्यावरती आपण पिलर म्हणतो ना, पिलर म्हणजे फाउंडेशन. तर ते फाउंडेशन काय आहे? ओबिडियन्स. ओबे करा, आज्ञापालन करा आणि आशीर्वाद घ्या. प्रियजन, आज्ञापालन करा आणि आशीर्वाद मिळवा. आज्ञापालन करा. बघा प्रियजनांनो, आपण ॲज अ ख्रिश्चन, प्रियजनांनो, ॲज अ ट्रू ख्रिश्चन, ॲज अ जीसस फॉलोअर, ॲज अ ट्रू जीसस फॉलोअर आपण पाहतो देवाच्या जिवंत वचनामध्ये, जुन्या करारापासून तर पूर्ण वचनामध्ये आपण पाहतो. जुना करार, नवीन करार, प्रत्येक वचनामध्ये हर एक सेवक, हर एक जे देवाचे भय धरणारे होते, प्रत्येकाने देवाची आज्ञा पालन केली प्रियजनांनो, आणि त्यांना परमेश्वराने त्याच्या स्वर्गीय आशीर्वाद दिला. आणि कसा दिला? एवढा दिला का? नाही, एवढा दिला प्रियजनांनो. एवढा आशीर्वाद तो आम्हाला देतो प्रियजनांनो. असा परमेश्वर आहे आपला, त्याला थोडंसं नाही देऊ वाटत प्रियजनांनो. आपण जगी आई बाप जेव्हा आपल्या लेकरू कसाही असला, किती तो बदमाश असला, किती तो वाईट असला, तरी त्याच्यावर आपण प्रीती करतो प्रियजनांनो. का? माय बाप ती देवाने दिली प्रीती आहे. परंतु आपण असे असताना पण आपल्याला चांगलं द्यायचं समजते. तो स्वर्गीय पिता परमेश्वर आहे, तो आपल्यावर खरी प्रीती करतो. आपली प्रीती तरी डाऊन आहे, त्याची प्रीती सर्वात श्रेष्ठ, सर्वात उंच आहे, सर्वात थोर आहे. कारण तो थोर परमेश्वर आहे, कारण तो महान परमेश्वर आहे प्रियजनांनो. कारण तो खूप धन्य परमेश्वर आहे. तो धन्य राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे असताना, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू असताना त्याने आपल्या स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाची जी आज्ञा होती की तुला ते क्रूसखांबाचा दुःखदायी मरण
दुःखदायी मरण, लज्जास्पद मरण, अपमानास्पद मरण तुला सहन करावं लागेल. आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी त्यांनी आनंदाने सहन केलं. प्रियजनांनो, आनंदाने आज्ञापालन. आता आपले आई वडील आपल्याला सांगतात, आपले सेवक आपल्याला काही काम देतात, तर आपण कुरकुर करून नाही, रडून नाही करायचं काम, ते आनंदाने करा प्रियजनांनो. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला दिलेला कित्ता आहे. कित्ता म्हणजे काय? एक्झाम्पल आहे. आपला तो गुरु आहे. आणि त्यांनी काय एक्झाम्पल दिलं? त्याने आपल्यासाठी प्राण दिला प्रियजनांनो. त्याने आपल्यासाठी प्राण दिला, जेणेकरून मी आणि आपण सर्व त्याच्या पवित्र पवित्र रक्ताच्या द्वारे धुवून शुद्ध स्वच्छ व्हावे. आणि आपण शुद्ध होऊन, पवित्र होऊन, त्याच्या पवित्र रक्ताने शुद्ध होऊन आपण त्याच्या पवित्र स्थानात, त्याच्या पवित्र नगरीत, त्याच्या पवित्र सानिध्यात आपली वस्ती व्हावी. त्याच्या चरणाजवळ, त्याच्या सानिध्यात आपण असावं. यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने हा महान असं बलिदान केलं. मला आणि आपल्या सर्वांना सार्वकालिक जीवन म्हणजे आपल्याला मरण नाही, आपण तिकडं सर्व काळासाठी सार्वकालिक जीवन, इटर्नल लाईफ, त्याच्या त्या जीवनाचा अंत नाही प्रियजन, सार्वकालिक. कारण परमेश्वर आधी व अंत आहे. आणि त्याचं जीवन काय? सार्वकालिक जीवन. आणि ते सार्वकालिक जीवन देण्यासाठी त्यांनी एकदाच केलेलं पूर्ण प्रीतीचं बलिदान, परंतु ते सदा सर्व काळ टिकणारं त्याचं पवित्र पवित्र बलिदान आहे प्रियजनांनो. आणि तुम्हाला मला काय करायचंय? फक्त ओनली विश्वास. आणि तो पण कसा? मजबूत विश्वास. यस देवा, तुझं वचन आहे आणि या वचनावर आम्ही विश्वास ठेवतो. आणि विश्वास ठेवून त्या वचनानुसार मी चालतो. मी आज्ञा पालन करणार आणि परमेश्वराचा सर्व आशीर्वाद घेईल. हे सर्व समजण्यास आपल्या पवित्र पवित्र त्रिएक परमेश्वर त्याच्या स्वर्गीय आशीर्वादाने तुम्हा सर्वांना, आपणा सर्वांना भरभरून काढो. आमेन. झालं मग एक वचन.